आज की ताजा खबर, टीम इंडियाला प्रायोजक मिळालेला आहे. प्रायोजक म्हणजे काय? स्पॉन्सर रे. ह्याच्या अगोदर टीम इंडियाचा स्पॉन्सर होता तो ड्रीम11 आणि त्याचं दुकान बंद झाल्यापासून ती शीट तशी मुकत होती आपल्याकडे. पण इथून पुढे असेल टीम इंडियाचा स्पॉन्सर अपोलो टायर्स. यही नहीं, अभी और सुनिए. ते नळाला पाणी भरताना कशी लाईन लागते का नाही, तशी लाईन लागली होती ही टीम इंडियाची स्पॉन्सरशिप घ्यायला. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकल. त्यात सगळ्यात टॉपला 3 कंपन्या होत्या. एक म्हणजे अपोलो टायर्स, दुसरं कॅनवा आणि तिसरं JK सिमेंट. अपोलो टायर्स गोल असल्यामुळे ते पुढे निघून गेलं आणि ते JK सिमेंट आणि कॅनवावाली थांबली मागच. आणि टीम इंडियाला मिळाली तर नवीन स्पॉन्सर अपोलो टायर्स. JKवाल्यांनी बजेट लावलं होतं बघ 477 करोड 70 लाख रुपये. त्या कॅनवावाल्यांनी बजेट लावलं होतं 554 कोटी 48 लाख रुपये. आणि शेवटी अपोलो टायर्सवाल्यांनी जाळंदूर संगत केला. 579 कोटी आणि 6 लाख रुपये दिले. आता अपोलो टायर्सवाल्यांनी काय करायचं की टीम इंडियाची जेव्हा बायलायटर मॅच असेल, म्हणजे काय की दोन संघांची ट्राय सिरीज असते किंवा 3 संघांची सिरीज असते, त्यावेळेस काय करायचं त्यांनी प्रत्येक सिरीजसाठी 4.5 कोटी रुपये द्यायचे टीम इंडियाला. आणि ICCचा जर कुठला इव्हेंट असेल ना, प्रत्येक मॅचला टीम इंडियाला 1,83 लाख रुपये द्यायचे. आत्तापर्यंतच्या टीम इंडियाचे जे स्पॉन्सर होऊन गेलेले आहेत त्यांची लिस्ट पुढील प्रमाणे: 1993 पासून 2002 पर्यंत WLS कंपनी, 2002 पासून ते 2013 पर्यंत सहारा, 2014 पासून 2017 पर्यंत स्टार, 2017 ते 2019 पर्यंत ओप्पो, 2019 ते 2023 पर्यंत बायजूस, 2023 ते 2025 पर्यंत ड्रीम11 आणि 2025 पासून आता अपोलो टायर्स. धन्यवाद, अभिनंदन आणि कॉंग्रॅच्युलेशन अपोलो टायर्स.